त्याला मिळालेली आहे की म्हणजे जे मी पहिल्यापासून सांगतोय की गायकवाड कमिशनने त्यांच्या त्या आयोगाच्या माध्यमातून जे बिल आणलं होतं, फडणवीस मुख्यमंत्री असताना जे हायकोर्टामध्ये बरंचसं मंजूर झालं होतं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं होतं. तर क्युरिटी पिटिशन जे झालं आणि ते क्युरिटी पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं, हा फार मोठा एक दिलासा जो आहे मराठा समाजाला मिळालेला आहे. आणि 24 जानेवारीपासून त्याची सुनावणी होईल. आणि हे तर आम्ही सगळे पहिल्यापासून म्हणतोच आहोत की मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं आरक्षण द्या. आणि हे जे क्युरेटिव पिटिशन जे आहे ते त्या संदर्भातलं, ते वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भातलंच आहे. आणि आता हे 3 न्यायमूर्ती आणि आणखीन काही निश्चितपणे जे आहेत मोठे वकील, त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चांगल्या प्रकारे जे आहे चर्चा करता येईल. आणि त्यातून ज्या त्रुटी मागच्या वेळेला आढळल्या आणि सुप्रीम कोर्टाने जो अडथळा निर्माण केला, तो अडथळा सुप्रीम कोर्टच दूर करू शकेल. आणि ते जर झालं तर मग आम्ही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना वेगळं आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला निश्चितपणे मिळेल. ज्याला आमचा कधीच विरोध नव्हता, किंवा त्या कायद्याला मी विधानसभेत सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. साहेब, आता ती एक गोष्ट आहे. आता आज त्यांची ती जाहीर सभा झाली. आता त्याच्यामध्ये त्यांचं जे अर्ध भाषण ते फक्त भुजबळांवरच होतं आणि मग अर्ध असंच ते लेकरं वगैरे नेहमीचेच आहेत त्याप्रमाणे. आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषण करणार तरी काय, हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे. आता मी तर काल सांगितलं की बाबा व्यायांना पण द्या, वयाच्या व्यायांना पण द्या, त्यांच्या व्यायांना द्या. पण आज तो मुद्दा जो आहे त्याने जाहीर सभेत घेतलाच नाही. काय कळत नाही काय झालं मला कळलं. आणि दुसरं म्हणजे असं की थोडंसं त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे. कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात. कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळाच्या माणसाने जाळले. म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला, जे आता क्षीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला, त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं, शिक्षण संस्था जे येतात तर त्यांची पण भुजबळानेच जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळाने जाळलं. आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला, म्हणजे जाळलं आम्ही जाळलं. त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं, असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळलं. पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका, नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे परत बीड तुम्हीच केलं ते सिद्ध झालं ना. मराठ्यांच्या वाट्याला जर गेला तर बीडला काय होतं, बीडला ते लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार. एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. मित्र म्हणून सल्ला देतो. ते मला मित्र म्हणणार नाही, मानतच नाही, कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो.
छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही. छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध, दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे. परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो, तुला बघतो, मला आरक्षण मग बघतो, कधी म्हणते येवल्याचा एडपट आहे, अमुक आहे तमुक आहे. आता मी जर त्याला जर म्हटलं ते काय ते नाही ते बोलायचं नाही असं ठरलेलं आहे.